नमस्कार मित्रांनो, मी अमोल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे माझे नवीन विद्यार्थी मित्र आहेत, जे जस्ट बी झालेले आहेत आणि किंवा लास्ट इयरला झालेले असतील आणि त्यांना महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या 3 कंपनीबद्दल थोडी माहिती हवी आहे, बेसिक माहिती हवी आहे किंवा मग त्यांना प्रिपरेशन करायचं आहे, त्यांनी तिथे जॉईन व्हायचं आहे किंवा इच्छा आहे की नाही आपण प्रिपरेशन करून इथे जॉईन व्हायचं. तर त्याबद्दल एक शॉर्टमध्ये मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे, कारण मला तसे कमेंट होते. त्यामुळे त्याच्या आधी मी एक जनरेशनवर व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण, आणि त्याच्या आधी पण मी 1-2 व्हिडिओज बनवलेले आहेत तिन्ही कंपनीबद्दल. पण तरी हा एक बेसिक म्हणून, कारण की जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना बरंच काही माहिती नसते. इकडून तिकडून बरंच काही अफवा किंवा काय ह्या गोष्टी त्यांच्या कानावर येतात. परंतु मी प्रयत्न इथे वेगळा केलेला आहे, जे नवीन फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, किंवा मग 1-2 वर्ष आधी जे पासआउट झाले त्यांना पण हा उपयोगी पडू शकतो. परंतु कसं आहे की अभ्यासाची सुरुवात कशी करायची किंवा क्वेश्चन पेपर कसे येतात वगैरे सगळं, तर ह्याबद्दल मी माझ्याकडून थोडी माहिती अनुभवावरून सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, कसं आहे की सध्याच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्ही बघताय की वॅकन्सी सध्या फार कमी निघत आहे, बरोबर आहे. तिन्ही कंपनीमध्ये वॅकन्सी कमी आहेत. ॲक्च्युली आजच्या 10 वर्ष आधी, 8 वर्ष आधी वॅकन्सी भरपूर निघायची. आता हळूहळू त्याचे प्रमाण कमी होत आहे किंवा ते ड्युरेशन कमी होत आहे. आता 2 वर्षांनी, 3 वर्षांनी एकदा निघते, किंवा मग जनरेशनमध्ये तर 3-4 वर्षापासून वॅकन्सी पण आपण बघितलेली नाही आहे. जनरेशनचा असा फायदा असतो की तिथे बाकीच्या पण ब्रँचेस असतात, मेकॅनिकल वगैरे, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन, पॉवर इंजिनिअरिंग आणि या सगळ्या ब्रँचेसबद्दल तिथे तुम्हाला वॅकन्सी अवेलेबल असते, ठीक आहे. आणि दुसरं असं आहे की महापारेषण, महावितरणमध्ये फक्त इलेक्ट्रिकल ब्रँच चालते. जर तुम्ही ॲज अ JEE हे होत असाल तर, रिक्रूट होत असाल तर. आणि सिव्हिलचं असं आहे की सिव्हिलची ब्रँच ही तिन्ही ठिकाणी चालते. त्याच्या वॅकन्सी वेगळ्या निघतात, कारण ते इन्फ्रा वगैरेच्या सगळं वेगळ्या निघतात. डिस्ट्रीब्युशन, पारेषण आणि महानिर्मितीमध्ये सिव्हिलच्या वॅकन्सी, बी सिव्हिलच्या, ह्या सगळ्या वेगळ्या निघतात, ठीक आहे. तर हे एक आहे बेसिकमध्ये. आणि दुसरं असं आहे की सॅलरी स्केलमध्ये जर तुम्ही मागचं जर बघाल माझ्या व्हिडिओच्यामध्ये, मी सॅलरी स्केल दिलेली आहे. JEEची ॲव्हरेज सॅलरी स्केल जी आहे टोटल, ती जाते 50+मध्ये. ती 50-51. ते कसं, आधी अलाउन्सेस कमी असतात, नंतर 1-1.5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर अलाउन्सेस वाढतात, 1 वर्षानंतर. त्याच्यामुळे आधी तुम्हाला 50पर्यंत पडेल, नंतर अजून त्या 2-3 हजार रुपये ॲड होतील, ठीक आहे. आणि नंतर AEसाठी किंवा असिस्टंट इंजिनियर बी लेवलसाठी तिचे कसं आहे की जे टोटल सॅलरी आहे ती 60 अराउंड पडेल, आणि त्याच्यामध्ये प्लस नंतर 1-2 हजार रुपये, 3 हजार रुपये आणखी वाढतील. बरेच अराउंड्स असतात त्याच्यामध्ये. तर हे झालं सॅलरीबद्दल. आणि चांगले चान्सेस आहे पुढे पण तुम्हाला, चांगले प्रमोशनचे चान्सेस बऱ्यापैकी आहे. ट्रान्समिशनमध्ये चांगले चान्सेस आहे प्रमोशनचे, आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये आहेत, पण डायरेक्टचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर तुमचं PG झालं असेल, ॲक्च्युली ते प्रमोशनसाठी PG वगैरे मागत नाही, एक्सपिरियन्स जास्त महत्त्वाचा असतो याच्यामध्ये. पण PG असेल तर तुम्हाला प्रिफरन्स राहतो थोडंफार, ते एक थोडंसं बरं आहे, ठीक आहे. आणि जनरेशनमध्ये असं आहे की जनरेशनमध्ये बाकीचे ब्रँचेस तुम्ही तिथे हे असतात, एलिजिबल असतात, त्याच्यामुळे तो चांगला चान्स आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगतो. आता हे झालं आपलं बाकीची गोष्ट, पण याच्यामध्ये कसं आहे की जी एक्झाम होते त्याच्यामध्ये कसं आहे की सिलेबस मी तुम्हाला आता सांगेल, त्याच्यामध्ये सगळं डिटेल काय आहे. तर इलेक्ट्रिकल रिलेटेड सांगेल मी, बाकी ब्रँचेस तर मी सांगू शकत नाही. ते बाकी जो आधीचा व्हिडिओ जनरेशनचा, त्याच्यामध्ये मी बाकी ब्रँचेसबद्दलही माहिती दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आय बटनमध्ये बघू शकता. तर इलेक्ट्रिकलमध्ये असं आहे मित्रांनो, जर आपण महावितरण, महापारेषणचा विचार केला तर तिथे एकच ब्रँच असल्यामुळे, आणि आधी जे रेकॉर्ड पाहिले त्याचे लास्ट प्रिव्हियस याची ॲडची, तर त्याच्यामध्ये कट ऑफ हा फार कमी लागतो, ठीक आहे. कट ऑफ हा फार कमी लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 150 मार्कांचं तुमचं एक हे राहते पूर्ण. तर 150मध्ये तुम्हाला एक साधारण मागचं जर हे बघितलं तर एक 55 ते 60च्या दरम्यान तुमचा कट ऑफ जाऊ शकतो, जनरलचा. बरं, जनरल म्हणजे UR कॅटेगरी वगैरे. त्याच्यामुळे हा फारच लो आहे. तर तुम्ही त्या रिलेटेड अभ्यास केला पाहिजे, कारण की खूप कठीण एक्झाम नसते मित्रांनो. परत आपण प्रिपेअर्ड नसतो, ठीक आहे. आपण फक्त ॲडची वाट बघतो, ॲड कधी मी इतके प्रश्न बघतो ॲडचे, म्हणजे तर मी तर म्हणतो 20-30% फक्त मुलांचा अभ्यास झाला असेल याच्यामध्ये. बरं, मी कन्फर्म सांगू शकतो तुम्हाला. फक्त 20 ते 30% मुलांचा अभ्यास झाला असेल, बाकी मुलांचा अभ्यासच नाही, सांगतो तुम्हाला. कारण की जागा कशा आहेत, जागा कमी आहेत. आता म्हणजे इतक्या वर्षापासून जागा कमी होत चालल्या आहे. जर 50 आणि 60 आणि 70 जागा निघाल्या तर आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, याचा उद्देश डोक्यामध्ये ठेवायचा ना. आपण फक्त ॲड कधी येईलच ना. आता कसं आहे की आता सध्या काय सिच्युएशन आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आपण नुसतं याला दोष दे, त्याला दोष दे. काही निगेटिव्ह पर्सन तर असे कमेंट टाकतात, म्हणजे ठीक आहे, मला इतकं नाही आहे एवढं पुढे, पण त्यावरूनच कळते की काय टेंडन्सी आहे. तर असं काही करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. जागा आज न उद्या निघणार आहे, तुम्ही फक्त तयार राहा. कारण कसं असतं की कोणती गोष्ट कुठे कामात पडेल सांगता येत नाही. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तेच सांगितलं. इव्हन माझं स्वतःचं सुद्धा तसंच झालेलं आहे. मी प्रायव्हेट जॉबला स्टार्ट केलं होतं, कारण जॉब मिळत नव्हते आणि गव्हर्नमेंटमध्ये होत नव्हतं सिलेक्शन. प्रायव्हेट जॉबला स्टार्ट केलं, साधारण 3-3.5 वर्ष मी प्रायव्हेट जॉबमध्ये काम केलं.
त्यानंतर गव्हर्नमेंटची ऑपॉर्च्युनिटी आली, मी फॉर्म भरला. मला वाटलंही नव्हतं सिलेक्शन होईल, कारण की इतक्या वर्षाची गॅप पडली होती, 3-4 वर्षाची. प्रायव्हेटमध्ये मला जॉबची गरज होती, मी जॉबला सुरुवात केली होती. पण त्यानंतर ॲड निघाली. फक्त 3 महिने अभ्यास केला मित्रांनो मी. त्याचा आधीचा माझा अभ्यास होताच, पण मी एक्झामच्या वेळेस 3 महिने अभ्यास केला. त्याच्याआधी मी रात्री 1 वाजता ऑफिसमधून घरी यायचो. त्यानंतर सकाळी 7ला उठून 7 ते 11 फक्त अभ्यास करायचो डेली 3 महिने. त्या बेसिसवर माझा सिलेक्शन झालं. म्हणजे माझं एक्झाम्पल तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल सांगतो आहे पर्सनली. तर हे असं सुद्धा होऊ शकतं, फक्त तुम्ही तयार राहा. आणि वितरण आणि पारेषणचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मेरिट लो आहे, त्याच्यामुळे काय करायचं की खूप जास्त डीपमध्ये जायचं नाही, खूप जास्त पसारा करून ठेवायचा नाही, खूप सिलेक्टेड अभ्यास करायचा. मी तुम्हाला आता सिलेबसबद्दल सांगेलच, कुठे वेटेज जास्त आहे, कुठे आपण अभ्यास करायला पाहिजे. परंतु कसं आहे की या गोष्टी आपण लक्षात घेतल्या. अभ्यास करताना महत्त्वाचा पॉईंट असा आहे मित्रांनो की जे थिअरॉटिकल प्रश्न आहे, आता बऱ्याच मित्रांचा माझा प्रॉब्लेम राहतो की सर इक्वेशन जमत नाही, किंवा मग आपल्याला कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम जातो, किंवा फॉर्म्युले माहीत नसतात. तर तुम्ही थिअरीवर जास्त भर द्या. तुम्हाला सांगतो, जर 60% 60 मार्क्सचा जर कट ऑफ लागतो आहे, त्याच्या अर्थ तुमचं थिअरीवर जास्त तुम्ही इतकं पक्कं करा थिअरी तुमची, कारण वारंवार वाचत राहा जे काही तुमचे सिलेबस आहे त्यानुसार. आणि आणखी जास्त महत्त्वाचा भाग तुम्हाला सांगतो की ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी याला कमी लेखू नका. त्याचासुद्धा तिथेच कट ऑफमध्ये प्रॉब्लेम होतो. तुम्हाला सांगतो, बरेच जण त्याला लक्ष देत नाही, आणि सगळ्यात सोपा भाग तोच असतो. ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी, इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क तर येऊ शकले तर फारच चांगले, पण ॲटलिस्ट तुम्हाला 90% मार्क त्यामध्ये मिळाले पाहिजे, आणि मिळू शकतात. मी माझ्यावरून सांगतो की माझं सगळं सिलेक्शन त्याच्यावरच झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रिकलमध्ये कसं आहे की इलेक्ट्रिकलमध्ये मार्क्सचं पाहिजे असतं, पण तिथे कॉम्पिटिशन पण राहते. बऱ्याच जणांचं आता इलेक्ट्रिकल बी झालं आहे, डिप्लोमा झाला आहे, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी राहतो. पण जी कस लागते ती तिथेच लागते. ॲप्टिट्यूड, रिझनिंगमध्ये आहे सोपं ते, परंतु तिथे तुम्हाला आउट ऑफ नाही तुम्हाला ॲटलिस्ट 90% मार्क तिथे मिळाले पाहिजे त्या टोटल वेटेजमध्ये. ठीक आहे. तर हे झालं महावितरण महापारेषणबद्दल. आणि महानिर्मितीमध्ये कसं आहे की त्याचा कट ऑफ भरपूर जास्त जातो. 115 ते 120पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो 180 पैकी. त्याच्यामुळे त्याचा स्टडी तुम्हाला चांगला लागणार आहे, म्हणजे खूप सॉलिड त्याचा स्टडी लागणार आहे. जे अदर ब्रँच आहे त्यांच्यासाठी सांगतो, इलेक्ट्रिकल वगैरेसाठी तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पारेषणमध्ये चांगला चान्स राहतो. मित्रांनो, आपण आणखी बघू की याच्यामध्ये कसं आहे की ज्या तिन्ही कंपनीच्या ज्या ऑफिशियल साईट्स आहेत त्यावर तुम्हाला ॲड जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेलच, किंवा मग बाकी अदर काही साईट्स आहे, महत्त्वाच्या साईट्स आहे. तुम्हाला मी माझ्याकडून एक रेकमेंड करेल की फ्री जॉब अलर्ट एक साईट आहे. तिथे तुम्हाला खूप व्यवस्थित सगळी माहिती मिळून जाईल पूर्ण, आणि जेन्युअन माहिती असते, असं काही कोणी टाकत नाही. कारण बऱ्याचशा मी साईट्स पाहिल्या आहे, वेबसाईट्स पाहिल्या आहे, ब्लॉग्स पाहिले की ते काही माहिती टाकतात, काही तथ्य नसते. वर लिहितात की काहीतरी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, आणि आतमध्ये काही राहते. जे असं तुम्ही बळी पडू नका, कारण नवीन लोकांना किंवा नवीन विद्यार्थ्यांना काही कळत नाही याच्यामधलं. आपण ते फॉलो करतो की आपण त्यांचं खरं समजतो, अफवांवर विश्वास ठेवतो, पण तसं काही करू नका. आणि राहिला प्रश्न याचा तुम्हाला वॅकन्सीचा, तर वॅकन्सी कसं आहे की तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे वॅकन्सी सध्या नाही आहे. 1-2 वर्षापासून खूप प्रॉब्लेम्स होता. एक तर त्यात परिस्थिती सगळ्या जगाचीच वाईट असल्यामुळे आपली थोडंसं तिथे एक इश्यू आहे, पण 100% तो इश्यू नाही आहे. आपण बघतो आहे की काही कारणांमुळे भरती पण रखडल्या जाते आहे. बऱ्याच आधीच्या भरती आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं समजा, जे न्यू कमर आहे मी त्यांच्यासाठी सांगतो आहे की तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचं असं समजा की 1 वर्ष वॅकन्सी नाही आहे, तुम्हाला फक्त प्रिपरेशन करायचं आहे बस, असं समजून जा. म्हणजे आपण काय करतो की आशा करतो की आता येईल, आता येईल, आता येईल, मग आपला अभ्यासात मन लागत नाही. असं करू नका. तुम्ही तयार राहा. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, तयार राहा. वॅकन्सी कधीही येऊ शकते, आपण सांगू शकत नाही. 2 महिन्यांनी पण येऊ शकते, 12 महिन्यांनी पण येऊ शकते, पण तुम्ही तयार पाहिजे. आता जर डिसेंबरमध्ये वॅकन्सी आली तर तुम्ही रेडी आहे का? मग तिथे 50 मुलांमध्ये तुमचं सिलेक्शन होईल का? हे तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जे सांगितलं मी कुठे कुठे भर देते ते मी तुम्हाला आता सिलेबसमध्ये परत सांगेलच, पण हे सगळं करा. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न जॉब प्रोफाईलचा, तर त्याच्यासाठी पण मी आधी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघू शकता. जे न्यू कमर आहेत ते, जे नवीन आता अप्लाय करतील ते. आणि महावितरणचं असं आहे की ती पब्लिक ओरिएंटेड हे असल्यामुळे, लोकांशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे, ते तुम्हाला तुम्ही जिथे ॲड्रेस टाकता फॉर्म भरताना त्याच्या रिलेटेड तुम्हाला तिथल्या तिथे एक साधारण 50-100 किलोमीटरमध्ये तुम्हाला पोस्टिंगचे मिळण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात. कारण महावितरणचं जाळं खूप मोठं आहे. 77,000 जवळपास एम्प्लॉई आहेत परमनंट, आणि 20,000 ते 25,000 आउटसोर्सिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे एम्प्लॉई तिथे आहेत. ठीक आहे. साधारण 1 लाखाच्या वर एम्प्लॉई आहेत तिथे. तर असं सगळं आहे. आणि नंतर तुम्ही 3 वर्षानंतर कुठे बाहेर असाल तर आपल्या एरियामध्ये तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता. खूप चांगल्या फॅसिलिटीज आहे, आणि खूप तुम्हाला एक लक्ष दिलं जाते एम्प्लॉईकडे, असं काही नाही. आणि ट्रान्समिशनमध्ये पण तसंच आहे. ट्रान्समिशनचा जर इंजिनियर म्हणून तुम्ही जॉब करता तर बेस्ट आहे. तुम्हाला पब्लिकशी कॉन्टॅक्ट येत नाही. आणि दुसरं असं आहे की तुम्हाला पोस्टिंग पण तुमच्या एरियामध्ये मिळू शकते. तुम्ही ॲक्च्युली फॉर्म भरताना जो ॲड्रेस देता, तुमचा लोकल ॲड्रेस, तो महत्त्वाचा असतो. त्या ओरिएंटेड त्याला धरूनच तुमचं
हे होतं, पोस्टिंग होतं. जर वॅकन्सी असेल तर. वॅकन्सी नसेल तर मग बाहेर कुठेतरी देतात ते दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे. आणि जनरेशनचं तर पॉवर प्लॅन्टच्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळते. आता तुम्हाला पॉवर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर आशा करतो की हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्हाला कमेंट करा. आणि आता मी तुम्हाला सिलेबसबद्दल एक शॉर्टमध्ये तुम्हाला एक माहिती देतो. तर मित्रांनो, आपण आता बघणार आहोत महाडिस्कॉम आणि महाट्रान्सकॉमबद्दल बेसिक माहिती आपण थोडी घेऊ, म्हणजे बुक्सबद्दल, सिलेबसबद्दल आणि एक्झाम पॅटर्नबद्दल. तर त्याच्यामध्ये पोस्ट आपण विचारात घेणार आहे असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर. तर त्याच्यामध्ये बघा जेईई एक्झाम पॅटर्न जो राहतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे पहिला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ज्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स राहतात 50 क्वेश्चन्स आणि मार्क्स राहतात 110 मार्क्स, म्हणजे 2.2 पर क्वेश्चनचं तुमचं मार्किंग राहते. आणि नंतर राहतं रिझनिंग. तर रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन 20 मार्क्स, ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन्स 10 मार्क्स, मराठी 20 क्वेश्चन्स 10 मार्क. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 130 क्वेश्चन्स टोटल आहेत. 150 मार्काचं तुमचं पेपर राहतो. ठीक आहे, कंबाईनमध्ये. त्याच्यामध्ये रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठी 40 मार्काचं आहे. 110 मार्काचं सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकल आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा तुमचा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितला आहे याच्या आधी, तो जातो 150पैकी एक साधारण 57, 58 किंवा 60पर्यंत जाऊ शकतो. डिपेंड ऑन वॅकन्सी किती निघते त्यावर पण डिपेंड आहे थोडंफार. याची लेवल जी आहे ती टफ असते मित्रांनो, त्याच्यामुळे कट ऑफ हा कमी जातो. आणि दुसरं असं आहे की हा जो सांगितला मी कट ऑफ हा जनरलचा आहे, म्हणजे सर्वसाधारण जनरलचा आहे. त्याच्या खालीच जाईल सगळं, म्हणजे ओबीसी वगैरे बाकी कॅटेगरीच्या 1-2-3% किंवा काय थोडंफार खाली जाऊ शकतो, म्हणजे त्याच्या आतमध्ये येईल सगळं. ठीक आहे. तर आपण आता बघू असिस्टंट इंजिनियरमध्ये बघा फर्स्ट इयरला जे प्रोफेशनल पिरियड राहतो, जो ट्रेनिंग पिरियड राहतो, त्याच्यामध्ये 22,000 पर मंथ राहतं तुम्हाला. आणि पे स्केल जेव्हा तुमचं 1 वर्ष पूर्ण होतो त्यानंतर जे पे स्केल लागू पडतं कंपनीचं ते आहे बेसिक 49,000 प्लस DA, HRA, बुक अलाउन्सेस, एंटरटेनमेंट अलाउन्सेस वगैरे अलाउन्सेस राहतात त्याच्यामध्ये बरेचसे. तर ते सगळं धरून 60 अराउंड किंवा 60 प्लस जाऊ शकतं. ठीक आहे. असिस्टंट इंजिनियर याला एज्युकेशन लागतं बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे BTech किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे काही तुमचं झालं असेल BTech ते. ठीक आहे, 4 वर्षाचं. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग म्हणजे फर्स्ट इयर प्रोफेशनल पिरियड स्टायपेंड राहतं 18,000 रुपये पर मंथ. ठीक आहे, 1 वर्षापर्यंत हे राहतं. तर त्याच्यामध्ये पे स्केल तुम्हाला नंतर 1 वर्षानंतर लागू पडतं. साधारण बेसिक 37,000 37,000 प्लस DA, HRA, एंटरटेनमेंट अलाउन्स, बुक अलाउन्स वगैरे, फील्ड अलाउन्स वगैरे सगळं धरलं तर ते 50 प्लस जाते. ठीक आहे, 50,000 प्लस हे जातं. ठीक आहे. नंतर तुम्हाला याच्यासाठी एज्युकेशन आवश्यक आहे, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर आता आपण बघू मित्रांनो सिलेबसबद्दल. महत्त्वाचा भाग आहे हा सिलेबस, म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्हाला आधी वाचून दाखवतो मी सगळं. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन, इलेक्ट्रिक ड्राइव्स अँड कंट्रोल, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, नेटवर्क ॲनालिसिस, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल सिस्टीम्स, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी, इलेक्ट्रिकल मटेरियल्स, ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये जे रेड केलेले आहेत हे महत्त्वाचे आहेत मित्रांनो, कारण डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशनमध्ये याच्यावर जास्त काम राहतं किंवा भर दिला जातो. ते आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल मशीन ट्रान्सफॉर्मर, पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन, स्विच गिअर प्रोटेक्शन, नेटवर्क ॲनालिसिस, कंट्रोल सिस्टम्स. ठीक आहे. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे जे सिलेबस आहे याच्या ओरिएंटेड तुम्हाला बुक्स रेफर करायचे. ठीक आहे. म्हणजे जे सिलेबस आहे आपलं ते आलं पाहिजे त्याच्यामध्ये. काही बुक्समध्ये काही कंटेंट नसतं. ठीक आहे. तर मी तुम्हाला माझ्या साईडनी, म्हणजे माझं ओपिनियन जे आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की JB गुप्ता हे जास्तीत जास्त रेफर करा. कारण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की थेअरीचं एक येतं वेगळं आणि एक ऑब्जेक्टिव्ह, थेअरी अँड ऑब्जेक्टिव्हचं येतं आणि काही असे ते वेगवेगळे येतात त्याच्यामध्ये. तर ते ज्याचे आपल्या थेअरी आधी तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. थेअरीचं आधी तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर थेअरीची कॉन्सेप्ट क्लिअर करायची आधी, मग ऑब्जेक्टिव्हच्या मागे लागायचं. साधारण तुम्हाला 2 महिने तरी लिटरली तुम्ही फक्त थेअरीच्या मागे पाहिजे कंटिन्यूमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हचे तुम्ही काही वापरा, कोणतेही वापरा, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. फक्त कसं आहे की तुमचं थेअरी क्लिअर असणं आवश्यक आहे. तर JB गुप्ता हे मी सगळ्यात जास्त हायली रेकमेंड करेल. त्याच्यानंतर VK मेहता किंवा BL थेरेजा. आता BL थेरेजा थोडंसं बऱ्यापैकी डिटेलमध्ये आणि वास्ट राहतं. तर ते तुम्ही शेवटी रिफर केलं म्हणजे कसं की तुमचा आता अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे, आता परत डिटेल स्टडी करायची, त्यासाठी BL थेरेजा चांगला आहे. ऑब्व्हियसली ते चांगलं पुस्तक आहे. आणि त्यानंतर थोडंसं RK राजपूतचं पण तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. पुस्तकं तुम्हाला बरेच मिळतील इथे मार्केटमध्ये, असं काही नाही. मशीन्स रिलेटेड इंडिव्हिज्युअल बुक्स आहे, ट्रान्सफॉर्मरचं इंडिव्हिज्युअल बुक आहे, पण डिपेंड आहे तुमच्या स्टडीवर. जर तुम्ही डिटेल आणि डीप स्टडी केली तर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज पण पुस्तकं मिळू शकतात.
पण इन ॲन ॲव्हरेज जर तुम्हाला एक 3 ते 4 महिन्यामध्ये किंवा काही या ड्युरेशनमध्ये अभ्यास करायचा असेल तर जे बी गुप्ता बेस्ट आहे थेरीसाठी. म्हणजे आधी थेरीसाठी म्हणजे आधी थेरी करा आणि त्यानंतर त्याचंच ऑब्जेक्टिव्ह कंटिन्यू करा. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह तर तुम्ही जितके जास्त डोळ्याखालून जाऊ द्याल किंवा वाचन कराल किंवा त्याचा स्टडी कराल ते फारच चांगलं बेस्ट आहे ते. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इलेक्ट्रिकल सिलेबसबद्दल. राहिला प्रश्न रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडचा, त्यासाठी RS अग्रवाल बेस्ट आहे. पुस्तकं भरपूर येतात मार्केटमध्ये, बुक्स भरपूर येतात, परंतु RS अग्रवाल बेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपलं जे टॉपिक आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि बेसिक करा, मी तुम्हाला सांगतो. स्टेट लेवलला म्हणजे या 3 कंपनीमध्ये जे ॲप्टिट्यूड रिजनिंग होतं हे थोडंसं बेसिकमध्ये, म्हणजे खूप काही एकदम टफ राहत नाही जसं आता बँकिंग वगैरे आहे त्या टाईपचं. पण IBPS कंडक्ट असल्यामुळे आता त्याची टफनेस वाढलेली आहे. ठीक आहे. IBPS एक्झाम कंडक्ट करत असल्यामुळे त्याच्यामुळे त्याची पण तयारी तुम्हाला चांगलीच ठेवावी लागेल. RS अग्रवाल बेस्ट बुक आहे ॲप्टिट्यूड रिजनिंगसाठी. आणि बाकी मराठी लँग्वेज आहे तर मराठी लँग्वेजचे तुम्हाला MPSCचं कोणतंही बुक तुम्ही रेफर केलं तर तुम्ही ते करू शकता. बघितलं मित्रांनो, सिलेबस जे आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यात इलेक्ट्रिकलमध्ये मी तुम्हाला सांगतो की जे बेसिक गोष्टी आहेत त्या पक्क्या करा, खूप काही मागे लागू नका. आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग आणि मराठी लँग्वेजला कमी लेखू नका, त्याच्यावरच तुमचं कट ऑफ आहे असं लक्षात घ्या. तुम्हाला ऑलरेडी मी कट ऑफ सांगितलेलं आहे. नियर अबाउट त्या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकतो. पुढे पण ॲड येईल तर त्याच्यामध्ये पण तसंच राहील. थोडंफार वॅकन्सीवर डिपेंड पण राहतं ते, तर ते व्हॅरी होऊ शकतं. ठीक आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही अभ्यासाला लागावं. काही तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंट करा. काही बुक्सबद्दल असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी इथे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर आणखी याच्या रिलेटेड काही असेल, कारण की तिन्ही कंपन्यांना ज्यांना अप्लाय करायचं आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी अभ्यास करा. मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल किंवा माझ्याकडून जे काही गाईडन्स देता येईल ते करेल. आणि वारंवार मी तुम्हाला याच्याबद्दल पण सांगेल की जे काही तुमचं अपडेट येतील किंवा ॲड येईल किंवा काय रिलेटेड आहे त्याबद्दल पण अपडेट येईल. ठीक आहे. माझा आजची माहिती किंवा आजचा अपडेट तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.